आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। महिलेचा गळा दाबून तिचा खून करून मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून ठेवल्याचं गोरेगाव पूर्व येथील अशोकनगर मधील एका घरात आढळून आलंय। या प्रकरणी वनराई पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे। दिव्या टोपे असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। गळा दाबून तिचा खून करण्यात आला असून तिच्या आधार कार्डवरून तिची ओळख पटली आहे। तिचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून गोणीत भरून ठेवलेला होता। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान या घटनेनंतर दिव्या हिचा पती जयराम लाकडा हा पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे। तिचा पती जयराम हा फरार असून त्याच्या विरुद्ध हत्या आणि गुन्ह्याचा पुरावा गायब करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून संशयित आरोपीचा मोबाईल नंबर बंद आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे जोडपे मूळ ओडिशाचे असून ते मजूर होते। गोरेगाव पूर्व येथील अशोकनगर येथे तळ अधिक एक मजल्याच्या वास्तूत हे जोडपे गेल्या 2 वर्षांपासून राहत होते। दाम्पत्याच्या घराखाली एक दुकान आहे, ते त्यांचे घर मालक चालवतात। दाम्पत्याच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याचा घर मालकाला संशय आला। दाम्पत्याच्या खोलीचे त्यांनी कुलूप तोडले असता त्यांना चादर आणि प्लास्टिक मध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। मृतदेह उघडला असता फिर्यादीने तो दिव्याचा असल्याची ओळख पटवली। तिच्या गळ्यामध्ये नायलॉनची दोरी दिसली आणि तिचे पाय हे दोरीने बांधलेले दिसले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।